एकेकाळी भारतातील एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते गोविंद. गोविंद खूप दीनबंधू आणि धर्मप्रिय होता. त्याला आपल्या कुटुंबाची आणि आईवडिलांची खूप काळजी होती. पण त्याच्याकडे खूप कमी संपत्ती होती. एकदा तो देवघरात बसून प्रार्थना करत होता. त्यानं ऐकले होते की शिवाच्या प्रसादानं संपत्ती, शांती आणि आरोग्य प्राप्त होऊ शकतं. आणि त्याने ठरवलं की तो पशुपती व्रत करेल. पशुपती व्रत करताना ब्राह्मणाने काही नियम पाळले. निर्जला उपवास केला, म्हणजे दिवसभर काहीही खाल्लं नाही. शिवलिंगाची पूजा केली. धूप, दीप आणि बेलपत्राचा उपयोग केला. भक्तिपूर्वक ध्यान करत राहिला. व्रत संपल्यानंतर रात्री तो झोपायला गेला. स्वप्नात त्याला शिवपती भगवान दिसले आणि म्हणाले, गोविंद, तुझी भक्ती आणि श्रद्धा खरोखरच पवित्र आहे. मी तुझ्या कुटुंबाचे जीवन सुखमय करीन. तुझ्या मेहनतीला मी फळ देईन. दुसऱ्या दिवशी गोविंदाला पाहिलं की त्याच्या घरात अनपेक्षित संपत्ती आली आहे. शेतीसाठी भूसंपत्ती, अन्नधान्य आणि समृद्धी. पण सर्वात महत्वाचं, त्याचं घर आनंद आणि शांत झालं. तेव्हापासून गावातल्या लोकांनी पशुपती व्रत करताना भक्ती, संयम आणि श्रद्धेची महती पटली. असं मानलं जातं की जो कोणी पशुपती व्रत श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि आरोग्य येतं. पशुपतीनाथ व्रताचा महिमा. पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला याचा महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचं फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावं? मित्रांनो, पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही. तुम्ही हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणत्या सोमवारी हे व्रत सुरू करू शकता. कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस, फक्त सोमवार असावा, हे लक्षात ठेवावे. पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये? देवांचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत. या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत. म्हणून त्यांना कधीही हे वाटणार नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे. म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत, अशा लोकांनी हे व्रत करू नये. पशुपतीनाथ व्रत कोण कोण करू शकतं? मित्रांनो, पशुपतीनाथ व्रत हे कोणीही केलं तरी चालतं. म्हणजेच पुरुष किंवा महिला हे दोघेही पशुपतीनाथाचं व्रत करू शकतात. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते. पण हेही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालतो. आता आपण पाहणार आहोत पशुपतीनाथ व्रतासाठी कोणते कोणते साहित्य लागते ते. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक पूजेचे ताट लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, तसंच अक्षता, विना तुकडे पडलेले तांदूळ, म्हणजे त्यांचे तुकडे झालेले नसावेत. तांदूळ हे सरसकट अख्खे असावेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लागणारं म्हणजे बेलपान, कारण बेलपान हे भगवान शिवाला खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर लागणार आहेत धोत्र्याची फुलं. धोत्र्याची फुलं देखील पशुपती व्रतासाठी लागतात. आणि तांब्याचा तांब्या. पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? विधी सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. मित्रांनो, लक्षात ठेवा, बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात. असा कोणताही नियम नाही. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही, कारण देवाचे देव महादेव खूप भोळे आहेत.
भोलेनाथ आहेत, त्यांना या गोष्टीची गरज नाही. फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात. पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा, दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा. म्हणजेच ही पूजा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे. मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या मंदिरामध्ये तुम्ही पहिली पूजा करणार आहात, त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा कराव्या लागतील. म्हणून अशा मंदिरात जा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा सहज करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात. त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले, बेलपाने शिवलिंगावरती असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये भरा. पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमोस्तुते हा मंत्राचा जप करा व त्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, कुंकू, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन व्यवस्थितपणे लावून घ्या. त्यानंतर बेलाचे पान, धोत्र्याचे फूल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावरती टाकाव्या आणि देवाच्या पाया पडाव्यात. त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे. पशुपतीनाथ व्रताची संध्याकाळी पूजा कशी करावी? सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल. लक्षात असू द्या, सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात संध्याकाळची पूजा करावी लागेल. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा. त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे. देवाला नमस्कार करावा. मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोरच राहू द्यावे. एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा. घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा. हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही. तो तुम्हाला स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशाच पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी, तर तुमचं पशुपतीनाथ व्रत संपन्न होईल. पशुपतीनाथ व्रताची आरती. जय गंगाधर जय जय हर गिरिजाधीश त्वमा पालय नित्य कृपया जगदीशा. ओम जय गंगाधर कैलासे गिरीशिखिरे कल्प द्र मी विपिने गुंजती मधुकर पूज्ये कुंजवडे गहने. ओम जय गंगाधर कोकिल कुजित खेलत हंसावड ललिता. रचयती कला कलाप नृत्यती मुदसहिता. ओम जय गंगाधर तस्मिल्ला लीत सुदेशे शाला मणिरचिता. तन्मध्ये हरनिकटे गौरी मुदसदिता. ओम जय गंगाधर क्रीडा रचयती भूषारंचित निजबीशत इंद्रादिक सुरसेवत नामयत शिशम. ओम जय गंगाधर विभुद वधू बहु नृत्यत नामयते मुदसहित किन्नर गायन कुरुपे सप्तस्वर सहिता. ओम जय गंगाधर धिनकत थै थै धिनकत मृदुंग वादयते क्वन क्वन ललिता वेणु मधुर नाट्यते. ओम जय गंगाधर ऋण ऋण चरणे रचयती नुपुर मुज्जवलिता. चक्रावते भ्रमयती कुरुते तो धिंकता. ओम जय गंगाधर ता लुपचुप लो डमरू वादयेत अंगुठा श्री गुलीनाद लासकता कुरुते. ओम जय गंगाधर कर्पूरेधि गौर पंचानन सहित त्रिनयन शशे धोमोली विषधर कंठयत. ओम जय गंगाधर सुंदर जटा कलाप पावनक युत भालम डमरू त्रिशूल पिनाक करधृत नोक पालम. ओम जय गंगाधर मुंडे रचयती माला पन्नग पुडवित
वाम विभागे गिरिजारूप अतिलला निबत ओम जय गंगाधर सुंदर कलश शिरे कृतभस्माभरण इति वृषधारूप ताप्रयत हरण ओम जय गंगाधर शंख निनाद कृत्वा झल्लरी नादयते निराजयते ब्रह्मा देवरुचा पठते ओम जय गंगाधर अतिमृद चरणात हत्कल्पे धृता अवलोकयती महेश ईश अभियंता ओम जय गंगाधर ध्यान आरती समये हृदये अति कृतवा राम स्त्री जटनाथ ईश अभिनंदा ओम जय गंगाधर संगतीमेव प्रतिदिन पठन कुरुते शिव सायुज्य गच्छति भक्त्यायः शृणुते जय ओम गंगाधर पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येते उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटं अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकता उद्यापन करते वेळेस आपल्याला 1 नारळ व 11 रुपये 21 रुपये किंवा 51 रुपये अर्पण करावे लागतात उद्यापन करते वेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करते वेळी सगळे एकदाच अर्पण करा